हॅलो ट्रेडर्स. माझं नाव आहे अरुण. मी राहतो कोल्हापूरमध्ये. तर मी माझ्या मुलगीच्या नावानं ट्रेडिंगचं क्लासेसचं चालू केलेलं आहे. जे माझ्या मुलगीचं नाव तुमच्या स्क्रीनवरती दिसतच आहे, अश्रिता ट्रेडिंग सेंटर, बिल्ड युअर एम्पायर विथ अस. माझ्या मुलगीच्या नावानं हे ट्रेडिंगचं चॅनल आणि माझे क्लासेस चालू केलेलं आहे. तर आपण यामध्ये काय शिकणार आहे हे मी छोटंसं याच्यात छोटा रिव्ह्यू आहे हा, पण याचे लेक्चर्स पुढे अपडेट येत राहतीलच. तर मी ह्या लेक्चर्समधनं मी SMC शिकवणार आहे. तर पहिला मी माझा छोटासा रिव्ह्यू देतो, माझ्याबद्दल थोडीशी माहिती देतो की माझं नाव आहे अरुण, मी प्रॉपर कोल्हापूरचं आहे. आणि आणखीन सांगण्यासारखं असं काय नाही आहे की एक्सपिरियन्स म्हणा, हे म्हणा ते म्हणा. तसं बघायला गेला तर नाही, भरपूर ठिकाणी मी सगळीकडे जाऊन म्हणजे शिकून आलेलं आहे की कुठे प्राईज ॲक्शन शिकून आलेलं आहे, कुठं ते काय आपलं इंडिकेटरचं शिकून आलेलं आहे, इंडिकेटर बेसवरती. असं भरपूर ठिकाणावरचं नॉलेज घेतलेलं आहे. पण मी जे शिकवणार आहे ते प्रॉपर शिकवणार आहे. कारण का शिकवणार आहे ते मी डायरेक्टली तुम्हाला फेस टू फेस तोंडावर बोलतो की हे जे चॅनल चालू केले हे माझ्या मुलगीच्या नावानं चालू केलेलं आहे. त्यामुळं मी जे काही सांगणार आहे ते मी रिअल सांगणार आहे. कारण ह्या चॅनलला जर म्हणजे कमेंट कशा येतील काय माहीत नाही, की तुम्ही कसे लोक आता कमेंट देतील काय देतील हे मला पण माहीत नाही आहे. पण मला जे सांगायचं आहे ते मी जे काय सांगणार आहे ते खरं सांगणार आहे. खोटं काय असं सांगत बसणार नाही की याच्यावरती बाबा हे करा, तुम्ही माझंच वापरा, माझं हे करा ते करा. हां, ज्यांना पटेल त्यांनी घ्या. खरं जर का नाही ज्यांना पटत नाही आणि ज्यांना वाटतंय की नाही सर तुमचं चुकालं, नाही भावा तुझं चुका लागलं, हे असं SMC नाही, हे असं आहे SMC, ही शिकवतो, हे असं करायला शिकव. तर ठीक आहे, मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्यावा, नाहीतर माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करावं. बरं ठीक आहे, आपण ह्याच्यात कोऑर्डिनेट करून आपण सगळं कमेंटमध्ये सगळं हे करू, चेकिंग करू, काही विषय नाही. पण जे माझं आतापर्यंतचं नॉलेज आहे, मला जे आतापर्यंत हळूहळू सक्सेस मिळायला लागले ते सगळं मी तुमच्या संगत शेअर करणार आहे. का करणार आहे ह्याचं पण मी रिझन सांगतो. कोल्हापूरमधले तुम्हाला मॅटर माहीतच असेल, पेपरमध्ये असो, परत व्हिडिओजमध्ये असो. हां, कोणाला माहीत आहेत का नाहीत काय माहीत नाही, पण राडा इथं भरपूर झालेला आहे. कारण इथं फंडा चालू होता ते 10% चालू होता. सॉरी इथं नाव घेऊ नये, पण विषय लय खोल होतं तिथं. तर ते का खोल होतं सांगतो तुम्हाला. इथल्या लोकांना आयतं बसून पैसे पाहिजे होते. आयतं, ये बाबा मला शिकायचं नाही बघ, तुला पैसे देतो तू हे कर. आणि आत्ता काय झाले, त्यांचं डाळ खायचे वांदे असे. हे का नॉलेज घेतलं नाही. हां, माझं पण सेम कंडिशनला होतो, कारण मी नॉलेज घेतच आलो, पहिल्यापासून नॉलेज घेत आलो. हां, माझ्या ह्याच्या मागचे व्हिडिओज पण आहेत की अशी बेकार कंडिशनचे तेव्हा वांदे भरपूर झाले. हां ठीक आहे, मी आता सुरुवात स्टेप बाय स्टेप चालू करलो आहे, हँडल करलो आहे. परत आता जेवढं मला आता हळूहळू ग्रोथ मिळालेलं तसं मी तुमच्या संगत शेअर करलो आहे. माझ्या प्रत्येक गोष्टी तुमच्या संगत शेअर करलो आहे. मला जे सक्सेस मिळालेलं त्याच गोष्टी मी तुमच्या संगत आता सगळ्या प्रॉपरली शेअर करणार आहे. खरं प्लीज तुमचा सपोर्ट पण मिळून दे, चांगला कमेंट पण मिळून दे. कारण ह्याला माझ्या मुलगीचं पण नाव दिलेलं आहे. जरी वाईट कमेंट करायच्या असल्या तरी पण जरा विचार करून करा की एका हे करूनच बघा. आणि प्लीज सपोर्ट करा. ज्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा डायरेक्टली कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर करतो आहे. त्यांना डायरेक्टली बोलायचं असतं तर डायरेक्टली बोला. खरं पब्लिकच्यामध्ये असं कोणाला असं हे निगेटिव्ह व्ह्यू करू नका. थँक्यू. आणि हे मी पहिल्यांदा मुलगीच्या नावानं चालू केलेलं आहे चॅनल. तर प्लीज सपोर्ट करा. ओके, चालते. चला आपल्या पहिल्या टॉपिककडे जाऊया आपण, की जे मी शिकवणार आहे ते SMC नेमका विषय काय आहे. SMC हा एक नंबर प्लॅन आहे. मी आपल्या कोल्हापुरी भाषेतच बोलणार आहे. एक नंबर. जे कुणी शिकवलं, पहिल्यांदा जर आम्हाला शिकवलं असतं ना, ते प्राईज ॲक्शन, परत ते सपोर्ट रजिस्टन्स, परत ते इंडिकेटर वापरायचं, हे जर न शिकवता जर डिमांड अँड सप्लाय आम्हाला
कुठं ट्रेडर बसतात, कुठं बाय करायला बसणार आहेत, कुठं सेल करायला बसणार आहेत, हे जर पहिला शिकवलं असतं ना, आगाय आता तर आम्ही कधी ह्यांच्या नादाला पण लागलो नसतो की बाबा हे घे पैसे 10% दे मला, काय असेल ते असला विषय झाला नसता, काही प्रॉब्लेम आला नसता, नॉलेज मिळालं असतं तर. आणि भरपूर नॉलेज ह्याच्यात आत्ता जरी कधी मी आता जर बसलो आहे आणि इथं मला कधी निगेटिव्ह रिव्ह्यू कधी भरपूर लोकांच्या येणार आहेत, मला माहीत आहे निगेटिव्ह रिव्ह्यू पण येणार आहेत, निगेटिव्ह कमेंट पण येतील, सगळं येणार आहे. मला माहीत आहे का येणार आहे, अरे तू काय नाही ते कशाला बोलायला लागायचं ऑनलाईनवरती सोशल मीडियावरती. अहो माझा पण हात भाजलेला होतं, मी ते सर एक्सपिरियन्स करणारच आहे, म्हणजे करणार आहे बघा, एक्सप्लेन करणार आहे बघा. मी सरळ डायरेक्टली क्लिअर ते ज्याने कॉन्टॅक्ट माझ्यासाठी केला ना त्यांना हेच उत्तर जाणार आहे. तुम्ही अर्धवट नॉलेज घेतला आहे, मी पूर्ण नॉलेज द्यायला लागलो आहे. ही त्याच्यासाठी मी सिरीज तयार करलेली आहे. आणि इव्हन मराठीत कळेल ह्या भाषेत, आपल्या कोल्हापुरी भाषेत असू दे. परत हां ठीक आहे, ज्यांना हिंदीमध्ये पाहिजे असले तर त्यांना सांगा, मला कमेंटमध्ये सांगा की हिंदीमध्ये पण करा सर. आणि इंग्लिश काय बाबा आपल्याला जमत नाही एवढं, त्यामुळे इंग्लिशमध्ये काय नाही आपण करू शकत. सॉरी भावानं, मी तुम्हाला डायरेक्टली तोंडावर असं सांगू शकतो. हां हिंदीमध्ये करा, हिंदीमध्ये करून तुम्ही ट्रान्सलेशन दुसऱ्याकडनं करून घेणार असेल तर घ्या, कारण हिंदीमध्ये जर केलं तरी पण तुम्हाला समजून जाईल की नेमकं काय, इंग्लिशवाल्यांना सांगतो मी, नेमकं हे काय विषय चालू आहे तो कळून जाईल. ठीक आहे, तर चला आपले कन्सेप्ट चालू करूया आता की एस एम सी म्हणजे काय, स्मार्ट मनी कन्सेप्ट. स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये काय असतं की तुमची रिस्क, तुमचा जो बॅलन्स आहे त्याचे रिस्क किती आहे, काय आहे, मला केवढा वापरायचा आहे, आणि मी कितीची रिस्क घेऊ शकतो आहे, काय घेऊ शकतो आहे, हे सगळं टॉपिक ह्याच्यात आहेत. आता ह्याच्यातमध्ये की नाही मार्केट कुठून कुठं जाणार आहे आणि मार्केट कुठून खाली पडणार आहे हे सगळं टोटली ह्याच्यामध्ये कळतं. टोटली कळतं की मार्केट हे इथून आता इथून फिरणार आहे, हे इथून वरती जाणार आहे, हां एवढ्या पाईपलाईनवरती वरती जाणार आहे, हे सगळे टॉपिक काय करणार आहे. मग त्याच्यामध्ये कुठले टॉपिक राहतात, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर, म्हणजे जोज POI, परत OB, हे सगळे टॉपिक, लिक्विडिटी, इन्व्हेस्टमेंट, हे सगळे टॉपिक पूर्ण एक सगळं फोडून आपण का नाही सगळा विषय करणार आहे. का करणार आहे, या कोल्हापूरच्या मॅटरच्यामुळं. हे इथल्या लोकांना मी पण सांगावलेलो आहे, शिकूया. लय जणांना सांगितलं तरी पण कधी शिकायला तयार नाही. तरी पण आपण ऑनलाईनवरनं पण शिकवण्याचा प्रयत्न करणार, आपण शिकवायचं काय सोडणार नाही बघा प्रत्येकानं. कारण इथे भरपूर लोकांनी इन्व्हेस्टमेंट केल्यात, भरपूर हे केल्यात, अर्धवट नॉलेज असल्यानं फक्त एका शब्दावर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्यात. कुठला, विश्वास कुठला होता माहिती आहे का, तुझ्या शब्दाचा. ये बाबा लावर पैसे, बुटलं की मी आहे की तुझं पैसे द्यायला, बुटलं की मी आहे घ्या. आणि त्याच्याच आता का नाही सगळं बुटल्याला, त्याच्या खायला डाळ नाही, आणि ते पुढच्याला लावायला त्याच्या घरात खायला तर डाळ नाही. आणि ती सरळ का नाही ह्याच्याकडनं माग त्याच्याकडनं माग असा विषय चालू झालेला आहे. आणि त्याच लाईनीमधनं मी पण आलो आहे. का, कारण मला माहीत आहे की नाही ही फसवी होणार आहे पुढे जाऊन. त्यामुळे मी स्वतःला स्टेबल करण्यासाठी मी नॉलेज कधी सोडलं नाही. ठीक आहे, मी त्या डिप्रेशनमध्ये होतो, पण कधी नॉलेज घ्यायचं सोडलं नाही. मला मिळालं ना फुकट, चला घुसा तिथं. फुकट म्हणजे काय, नॉलेज मला फुकट मिळालं ना, घुसा. काय शिकवायला आहेत काय नाही, हे शिकवायला आहेत काय शिकवायला, मी सगळं नॉलेज घेत आलो. कारण मला जे आत्ता कन्सेप्ट का आल्या, म्हणजे जे गेले काही वर्षात जे कन्सेप्ट काय आले ना, ते सगळं ह्याचा का नाही डाटा मी आता तुमच्या संगत शेअर करणार आहे. तरी एक छोटंसं का नाही ह्याच्यात सांगतो मी तुम्हाला. ऑर्डर ब्लॉक, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, BOS म्हणजे काय असतं, हे जे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, इथून जे काय होणार आहे मार्केट. आता हा सेटअप मी का नाही पूर्ण ड्रॉइंग इथनं, म्हणजे जे आधीचा माझा सेटअप होता इथं पूर्ण ड्रॉइंग इथनं सगळं काढून टाकलेलं आहे. नाहीतर मी पूर्ण का नाही तुम्हाला सगळं हे केलं असतं की माझ्या एंट्र्या कुठून असतात, मी एंट्री कुठूनच घेतो आहे, आणि माझं कसं प्रॉफिट बुक झालं होतं. बरं ठीक आहे, माझा लॉस एक ठिकाणी माझा लॉस का झालेला त्याच्यावरती पण मी लेक्चर्स घेणार आहे. कारण का की इथून लॉस झालेला आहे, आणि इथून एंट्री घेते वेळी सांभाळून एंट्री घ्या. कारण डिमांड सप्लाय झोन कसा असणार आहे, काय असणार आहे, हे सगळं ह्या सिरीजमध्ये मी कवर करणार आहे आपले. आणि ह्यामुळं नॉलेज हे मिळत राहणार भावांनो. आणि ज्यांना आवडेल त्यांनी फॉलो करा ह्या चॅनलला, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट बी करा भावांनो, चांगल्या कमेंट करा जरा. ओके चालते. ओके, आपण नेक्स्ट भेटूया आपण डायरेक्टली एका
टॉपिकवरती. आणि मी याच्या लास्टला मी म्हणजे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो हेच की पहिला आपलं लेक्चर असणार आहे ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचं, BOS नावाचं पहिलं लेक्चर असणार आहे. आणि BOSचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, टाईम वेस्ट करायचा नाही आपल्याला, टाईम लई वेस्ट करायचं नाही. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर त्यात तुम्ही जर 1-2 महिने घालवणार असलासा तर काही उपयोग नाही. 4-5 दिवसात शिकायचं आणि डायरेक्टली लाईव्हवरती यायचं. आणि जर काय तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा डायरेक्ट मेसेज करा. जरा हिंदीमध्ये करा, इंग्लिशमध्ये नका करू. इंग्लिशमध्ये ते ट्रान्सलेशन करून बघायला लागणार मला आणि ते जरासं, त्यामुळं जरासं काय असेल ते हिंदीमध्ये करा, मराठीत करा. आपण ऑलवेज रेडी. हां, चालते. ओके, थँक्यू. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, जे आपलं पुढचं लेक्चर असणार आहे ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचं. छोटेच व्हिडिओ राहणार आहेत, लय मोठे व्हिडिओ राहणार नाहीत, हिची काळजी मी घेणार आहे. लय असे ते 4-5 मिनटाचेच व्हिडिओ राहणार आहे. डायरेक्ट मुद्द्याला हात, आधीमध्ये कुठं डो नॉट डिस्टर्ब. ओके, चालतंय, चला. ओके, थँक्यू.